हॅलो फ्रेंड्स, आज ट्रिपल लाईनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपला खूप खूप स्वागत आहे. जसं आपल्याला माहिती झालं का ह्या व्हिडिओ थ्रू आपण नवीन नवीन एक्सपोर्टर्सच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया का एक्सपोर्टमध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि एक्सपोर्टच्या प्रोडक्टची आपण प्राईस कशा रीतीने फिक्स करू शकतो. तर आपण एक प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे का एक्सपोर्टसाठी आपल्याला बेसिकली IECची रिक्वायरमेंट असतात, दॅट इज एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड. त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन म्हणजे का RCMC आणि इतर डॉक्युमेंट्सचे आपल्याला रिक्वायरमेंट आहे. पण आज आपण फोकस करूया का आपण एक्सपोर्टच्या प्रोडक्टची प्राईस कशा रीतीने फिक्स करू शकतो. एक्सपोर्टच्या प्रोडक्टची प्राईस फिक्स करायसाठी पुष्कळ सगळे क्रायटेरिया आहेत, पुष्कळ सारे फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती प्राईस डिपेंड करते. से फॉर एक्झाम्पल आपण काय प्राईसवरती प्रोडक्टला प्रोक्यूर केलेलं आहे, आपण काय रीतीने त्याला पॅकेजिंग करून राहिलं आहे, एक्सपोर्ट ग्रेडचं पॅकेजिंग आहे, आपण काय इम्पोर्टन्सचा उपयोग केलेला आहे, आपण इन्शुरन्स घेतला आहे का ती रिस्पॉन्सिबिलिटी बायरची आहे, त्याच रीतीने आपण काय प्रकारचं लॉजिस्टिक्सचा उपयोग करणार आहोत, आपल्या CHA आणि फ्रेट फॉरवर्डर आपल्याकडनं काय चार्जेस घेऊन राहिले आहेत, आपण आपल्या प्रोडक्टचे शेल्फ लाईफ काय आहे, त्याला किती समय लागेल, आपण पेमेंट टर्म काय उपयोग केलेला आहे, आपली मिनिमम ऑर्डर क्वांटिटी किती आहे वगैरे वगैरे असे पुष्कळ सगळे फॅक्टर्स असतात. त्याच्यावरती डिपेंड करतात तर आपण प्रोडक्टचा प्राईस काय सेट करणार. त्याचा अलावा आपल्याला हे पण कन्सिडर करायला पडतं का जे आपल्या कॉम्पिटिटर आहेत तो काय प्रोडक्ट काय प्राईसवरती प्रोडक्टला सेल करून राहिला आहे, आपली प्रोडक्टची पोझिशनिंग काय आहे. जर आपण आपल्या प्रोडक्टला एक लक्झरी आयटम साठी से फॉर एक्झाम्पल आपण पोझिशन करून राहिलं आहे तर आपण या प्रोडक्टला थोडं एक्सपेन्सिव्ह म्हणजे की महाग पण विकू शकतो. बट अगर एक मासी प्रोडक्ट आहे जे पुष्कळ सगळे लोक वापरणार आहेत तर त्याचे प्राईस आपण जास्ती सेट और हायर सेट नाही करू शकत आणि त्याच्यामुळे आपला प्रॉफिट मार्जिन थोडासा कमी पण असू शकतो. तर असे पुष्कळ सारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती प्रोडक्टची एक्सपोर्ट प्राइसिंग डिपेंड करते. सो आय होप फ्रेंड्स आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि जर आपल्याला वाटतंय का आम्ही खरेखर आपल्या लोकांची मदत करून राहिल्या आहेत तर आपण हे व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकतात आणि दुसऱ्याबरोबर आपण हिला शेअर पण करू शकतात. तर फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया एक नवीन प्रश्नाबरोबर आणि एक नवीन जर्नीवरती आपण पुढे घेऊया. सो थँक्यू व्हेरी मच आणि सी यू नेक्स्ट टाइम.